कोकणात सध्या कडाक्याची थंडी पडलेली पाहायला मिळते आणि या थंडीमध्ये कोकणातला निसर्गाचा हा अद्भुत नजारा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। आपण सध्या आलो आहोत बाव नदीवरती आणि जणू स्वर्गवत वाटावं असं निसर्गाचं हे रूप या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। अत्यंत मनमोहक आणि डोळ्यांना सुखावणारं चित्र। खरं खूप दाट धुकं आहे आणि या दाट धुकं जे आहे ते पूर्ण पाण्यावरती पसरलेलं आहे आणि सध्या कोकणात बऱ्याच ठिकाणी सध्या या दाट धुक्याची चादर या ठिकाणी पाहायला मिळते आहे। धुक्यात हरवून जाणारा हा विलक्षण अनुभव जो आहे तो फक्त कोकणातच या ठिकाणी मिळू शकतो। तुम्ही बघू शकता की भले मोठे हिरवेगार डोंगर देखील या दाट धुक्यामध्ये हरवलेले पाहायला मिळतात। निवळी जवळचा हा सगळा परिसर आहे आणि अत्यंत मनमोहक असं सध्या चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। गुलाबी थंडी आहे, बोचरी थंडी आहे आणि या बोचऱ्या थंडीमध्ये निसर्गाचा हा अद्भुत नजारा। या निवळीच्या जी नदी आहे बाव नदी, त्या बाव नदीवरनं हे धुक्याचे जे ढग आहेत ते या ठिकाणी धावताना पाहायला मिळतात। अत्यंत देखणं आणि मनमोहक असं चित्र सध्या कोकणात पाहायला मिळतं आहे आणि पुढचे काही दिवस अशाच पद्धतीनं गुलाबी थंडीचा अनुभव कोकणवासीय घेणार आहेत। त्यामुळे इथला कोकणाचा निसर्ग जो आहे तो या ठिकाणी खुलताना पाहायला मिळतो आहे। डोळ्यात साठवून ठेवावं असंच हे चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि या गुलाबी थंडीमुळे सध्या निसर्ग सुद्धा या ठिकाणी बहरलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।